धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या समर्पण आणि नेतृत्व कौशल्यामुळे वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारे माननीय नामदार ॲडव्होकेट श्री आशिषजी शेलार यांना इथे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्मानाने आमंत्रित करते. आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विभागाचे मंत्री सन्माननीय उईके साहेब, ज्यांच्याकडे बघून महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा मंत्री म्हणून कशी करायची याचं आदर्श उदाहरण आम्ही पाहतो, असे चंद्रपूरचे वीर आमचे सन्माननीय नेते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी, मंचावर उपस्थित या विभागातील लोकप्रिय आमदार देवराव भाऊ, मंचावरील सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, मला याची पूर्ण कल्पना आहे. आपण सगळे जण दोन गोष्टींसाठी इथे जमलात. त्यातली एक गोष्ट झाली आणि एक गोष्ट व्हायची आहे. झालेल्या गोष्टीचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे. व्हायला पाहिजे त्या गोष्टीची त्या ठिकाणी अपेक्षा तुमच्या चेहऱ्यावर दिसते. झालेल्या गोष्टीमुळे तुम्हाला अभिमान वाटावा असं वातावरण निर्माण झालंय आणि होणार आहे ती गोष्ट आपल्या स्वाभिमानाची आहे. होऊन गेलेली गोष्ट म्हणजे ज्यासाठी तुम्ही जमलात ते म्हणजे सुधीर भाऊंचं भाषण झालेलं आहे. अभिमानी तुमच्या चेहऱ्यावर आहे, आनंदही आहे. आणि होणारी गोष्ट म्हणजे यानंतरचा आदिवासी लोककला महोत्सव बघायचा आहे. बरोबर आहे ना? हो की नाही? जरा मोठ्याने हो की नाही? तुम्ही हो नाही म्हटलं तर मी इथे ऑर्डर काढीन, कार्यक्रम बंद. आणि म्हणून तुमच्यामुळे आणि लोककला महोत्सव आणि तो आदिवासी लोककला महोत्सव यामध्ये मी जास्त वेळ उभा राहणार नाही. पण आज जिथे मी उभा आहे सुधीर भाऊ, हे महाराष्ट्राचं टोक आहे. पण मला असं वाटतंय ज्या पद्धतीचा कार्यक्रम, ज्या पद्धतीची आमच्या आदिवासी बंधू भगिनींची ऊर्जा, ज्या पद्धतीची लोककला, लोकनृत्य, लोकसाहित्य मध्ये आमच्या आदिवासी बंधू भगिनींची शक्ती, यातना मी एक नक्की सांगू शकतो की मी महाराष्ट्राच्या टोकावर उभा असलो तरी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आदिवासींचाच आवाज बुलंद होईल अशी संस्कृती आपली आहे, अशी लोककला आपली आहे. देवराव भाऊ, तुमचं भाषण मी संपूर्ण काळजीने ऐकलं. नीट सगळे मुद्दे लिहून घेतले. तुमच्या मागण्या मी टिपून घेतलेत. तुम्ही दिलेला दाखला की 15 कोटी इथे गडकिल्ल्याला, 10 कोटी तिथे, आदिवासी भवन इथे, याचाही मी योग्य नोंदी केल्या आहेत. पण एकच गोष्ट राहिली. तुम्ही दाखल्यात म्हणालात सुधीर भाऊंनी केलं, तुम्हीही कराल. त्यात फक्त एवढंच जोडतो, सुधीर भाऊ अर्थमंत्रीही होते,
मी अजून झालेलो नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार असले तरी तेही आदिवासी बंधू भगिनींच्या बरोबर आहेत, तेही चंद्रपूर जिल्ह्याबरोबर आहेत. आणि देवा भाऊंनी तर ठरवलंय, देवा भाऊ आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवलंय, पूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्यात आनंदाचा आलेख वाढला पाहिजे, ज्याला मराठीमध्ये आपण हॅपीनेस इंडेक्स म्हणतो. हा आनंदाचा आलेख वाढवण्यासाठी भवन लागलं तर भवन, किल्ल्यावर डागडुजी लागली तर ती, सर्व गोष्टी देवाभाऊंकडे घेऊन जाईन आणि तुमचा वकील म्हणून त्या ठिकाणी त्या मागण्या मांडीन. यामध्ये दुमत नाही. बाकी तर उईके साहेब समर्थ आहे. आजच इयर एंडिंगला त्यांना भरपूर निधी मिळालेला आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमात आपल्या आदिवासी लोककला महोत्सवाचा हा आवाज, हे गीत, हे संगीत, हे नृत्य, ही नाटिका, हा शो पूर्ण महाराष्ट्रभर मला घेऊन जायचा आहे. मी मुंबईवरून केवळ एवढ्यासाठी आलोय. याचं कारण मी अशा मतदारसंघातून येतो, सुधीर भाऊंना माहिती आहे, कोईकेजी तुम्ही माहिती करून घ्या, देवराव भाऊ तुम्हाला सांगतोय, मी अशा मतदारसंघाचं नेतृत्व करतो जिथे माझ्या काही मीटर अंतरावर सलमान खान पण राहतो, काही मीटर अंतरावर शाहरुख खान पण राहतो आणि मागच्या बाजूला आमिर खान पण राहतो. ही कला संस्कृती या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत सुद्धा रुचली आणि त्याचं प्रदर्शन झालंच पाहिजे. ही भूमिका आपली आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आज मी निमंत्रण देतोय देवराव भाऊ, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक असा कार्यक्रम ठरवलाय की जगभरातली जेवढे कोणी ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट, डान्स, म्युझिक, ड्रामा, स्टोरी टेलिंग, कथाकथन अशा सगळ्यावर काम करणारी लोक आहेत. जसं जगाच्या आर्थिक देवाणघेवाणीचं केंद्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, तसं जगातल्या संस्कृतीचं केंद्र वेव्स म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल समिट. हे वेव्स 1 मेला ते 4 मे पर्यंत मुंबईत होणार आहे. आणि माझं निमंत्रण आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत, जगभरातल्या या मोठ्या लोकांच्या उपस्थितीत हा आदिवासी लोककला महोत्सव आम्हाला करायचा आहे. त्याचं निमंत्रण मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढण्याचं आश्वासन देतो. ज्या पूर्ण व्हायच्या आहेत त्या एका हिरव्या सहीने पूर्ण करतो. आणि सुधीर भाऊंसारखा अर्थमंत्री झालो नसलो तरी अर्थपूर्ण मंत्रिपदाचं काम करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या महोत्सवाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अशोकजी उईके सर. त्यांनाही आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्मान.